नमस्कार मित्रांनो. आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, की शेतीला लागणारा 7/12 उतारा हा आपण कसा डाउनलोड करायचा. सोप्या आणि एकदम सुटसुटीत पद्धतीत आपण तुम्हाला सांगणार आहोत. फक्त 2 मिनिटात 7/12 कसा डाउनलोड करायचा हे आपण स्टेप बाय स्टेप बघूया. सगळ्यात पहिले तुम्ही Google Chromeला यायचं. तिथे तुम्ही वेबसाईट टाकायची डिजिटल 7/12. डिजिटल 7/12 वेबसाईट टाकल्यानंतर तुम्ही पहिल्याच वेबसाईटवर टिक करायचं. पहिल्याच वेबसाईटवर टिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. त्याच्यानंतर तुम्ही इथे 2 लॉगिन असतात. एक रेग्युलर लॉगिन असतं आणि एक ओ-टी-पी बेस्ड लॉगिन असतं. सगळ्यात सोपी पद्धत ही ओ-टी-पी बेस्ड लॉगिनची असते. तर आपण ओ-टी-पी बेस्ड लॉगिनवर टिक करून घेणार. त्याच्यानंतर तुम्ही इथे मोबाईल नंबर टाकून घ्यायचा. मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर सेंड ओ-टी-पी या बटनावर टिक करायचं. सेंड ओ-टी-पी बटनावर टिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक नाव टिक केल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलला एक ओ-टी-पी आलेला असतो. तो ओ-टी-पी आपण येथे टाकून घ्यायचा. ओ-टी-पी टाकून झाल्यानंतर व्हेरिफाय ओ-टी-पी या ऑप्शनला टिक करायचं. व्हेरिफाय ओ-टी-पी या ऑप्शनला टिक करून घ्यायचं. त्याच्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसतो. याच्यामध्ये तुम्हाला डिजिटल साइन 7/12, डिजिटल साइन 8, डिजिटल साइन फेरफार, डिजिटल साइन प्रॉपर्टी कार्ड, डिजिटल साइन ई रेकॉर्ड हे सगळे प्रकार तुम्हाला या सगळ्या प्रकार तुम्हाला काढून भेटतात. याच्यात सगळ्यात प्रोसेस म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला ₹15 तुमचे हे मिनिमम चार्जेस कटले. एक उतारासाठी ₹15 हे चार्जेस कट होतात आपल्या वॉलेटमधून. सगळ्यात पहिले तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये हा रिचार्ज करून घ्यावा लागतो. रिचार्ज करण्यासाठी सिम्पली तुम्ही रिचार्ज रिचार्ज अकाउंट या बटनावर टिक करायचं. इथं टिक केल्यानंतर तुम्हाला किती अमाउंट टाकायची, मिनिमम तुम्हाला ₹15 टाकायचे आहे. जास्तीत जास्त तुम्हाला किती पण टाकू शकतो तुमच्या पद्धतीने. तर आपण सगळ्यात पहिले आपण इथे ₹15 टाकून घ्यायचं. SBIला टिक करायचं. पे नाऊ करायचं. पे नाऊ केल्यानंतर तुम्ही आय एक्सेप्ट करायचं. त्याच्यानंतर कन्फर्म बटनवर टिक करायचं. कन्फर्म बटनवर टिक केल्यानंतर तुम्हाला ऑप्शन दिसतात डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, यू-पी-आय. सगळ्यात सोपी पद्धत ही यू-पी-आयची असते. तर आपण यू-पी-आयच्या माध्यमातून पेमेंट करून घेणार आहोत. एक असं यू-पी-आयच्या माध्यमातून पेमेंट केल्यानंतर बघा इथं ऑप्शन यू-पी-आयचं असतं. त्याच्यानंतर यू-पी-आय क्यूआर कोड येतो. क्यूआर कोड आल्यानंतर पे नाऊला टिक करायचं. पे नाऊला टिक केल्यानंतर तुम्हाला असा स्कॅन कोड हा दिसतो. याला स्कॅन करून तुम्ही तुमचा पेमेंट पूर्ण करून घ्यायचा. पेमेंट झाल्यानंतर ऑटोमॅटिक तुमचा वॉलेट हा ₹15 रिचार्ज झालेला असतो. त्याच्यानंतर सगळ्यात पहिली प्रोसेस काय असते, तुमचा जिल्हा कोणता आहे तो जिल्हा तिथे टाकून घ्यायचा. जिल्हा हा बघा 7/12 काढताना तुम्ही सगळ्यात पहिले जिल्हा टाकून घ्यायचा. जिल्हा हा तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा टाकून घ्यायचा. जिल्हा टाकून झाल्यानंतर तुम्ही तालुका टाकून घ्यायचा. तालुका तुमचा जो असेल तो तालुका तुम्ही टाकून घ्यायचा. तालुका टाकून झाल्यानंतर तुम्ही तुमचं गाव टाकून घ्यायचं. गाव तुम्ही हे व्यवस्थित शोधून घ्यायचं. तुमचं गाव कोणतं आहे? खाली असेल तर खाली तुम्ही एकदा शोधून घ्यायचं तुमचं गाव कोणतं आहे. गाव शोधून झाल्यानंतर तुम्ही इथे बघा अंकित 7/12 आणि अक्षरी 7/12 असं असतो. तर तुम्ही अंकित 7/12 टिक राहू द्यायची. त्याच्यानंतर तुम्हाला इथं सर्वे नंबर किंवा गट नंबर टाकायला लावत आहे. तर तुम्ही इथे सर्वे नंबर हा टाकायचा. सर्वे नंबर हा तुम्हाला माहीत असेल त्याच्याप्रमाणे व्यवस्थित टाकायचा. कारण की एकदा तुम्ही शुअर असेल तर तुम्ही गट नंबर टाकून उतारा काढायचा. कारण की एकदा पेमेंट कट होतो त्याच्यानंतर तुम्हाला उतारा दिसला जातो. एकदा पेमेंट कट होईल त्याच्यानंतर तुम्हाला 7/12 काढता येतो. आपण इथं गट नंबर टाकून घेऊ. गट नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथे सर्वे नंबर येतो खाली. सर्वे नंबर 1 किंवा 2चा असा असू शकतो. तर ते तुम्ही तुमच्या जुन्या 7/12वर किंवा नोंदीवर तुम्ही एकदा चेक करून घ्यायचा. त्याच्यानंतर तुम्ही टिक करून घ्यायचं. टिक करून गेल्यानंतर तुम्हाला दाखवत आहे की हा 7/12 डिजिटल साइन असतो तो त्या तारखेला साइन केलेली असते. त्याच्यानंतर तुम्ही या तिघांमधलं एक ऑप्शन असतं. याच्यातून कोणतंही एक ऑप्शन घेऊ शकता. तुम्ही काय करायचं, पीक पाहणी ऑनलाईनचं आल्यापासून सर्व वर्षाचा डेटा हा आपल्याला हे ऑप्शन टिक करायचं. याच्यात आपल्याला सगळं पीक पाहणी केलं आल्यापासून जेवढा डेटा आहे तेवढा तो दिसतो.
याच्यावर टिक केल्यानंतर तुम्ही सिम्पली डाउनलोड या बटनावर टिक करायचं. डाउनलोड या बटनावर टिक करायचं आणि त्याच्यानंतर एक पॉपअप आलेला होता, त्याला ॲक्सेप्ट करून घ्यायचं. त्याच्यानंतर तुमचा सातबारा अशा पद्धतीने हा डाउनलोड झालेला असतो. हा डिजिटल साईन सातबारा असतो. याच्यावर तलाठीची ई डिजिटल साईन असते. त्याच्यामुळं कुठल्याही तलाठीची आपल्याला याच्यावर सही शिक्का घ्यायची गरज नसते. धन्यवाद मित्रांनो. असा व्हिडिओ होता. आपल्याला आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.